सर मी हे वाचू का? तुला येते का वाचता? अहो, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. तुम्ही माझी ताकद आहात, माझा आधार आहात आणि माझं सगळं जग आहात. तुमच्यासोबत आयुष्य अधिक सुंदर, शांत आणि अर्थपूर्ण वाटतं. प्रत्येक क्षणी दिलेल्या प्रेमासाठी तुमचे मनपूर्वक धन्यवाद. आयुष्यभर असंच हातात हात घालून चालत राहूयात. तुमचं धैर्य, कष्ट आणि सकारात्मक दृष्टिकोन मला रोज प्रेरणा देतात. अडचणींमध्येही तुम्ही कधी हार मानत नाहीत. तुम्ही असे आहात तसेच राहा. तुम्ही जसे आहात तसेच राहा. मला तुमचा अभिमान आहे, आज आणि कायम. पुढे चालत राहा. मी कायम सोबत आहे, तुमच्यासोबत. आयुष्य जगणं हीच माझी सर्वात मोठी भेट आहे. तरी पण मला सरप्राईज गिफ्ट आवडतात. आजच्या या दिवशी तुमची सर्व स्वप्न पूर्ण व्हावीत ही सदिच्छा. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. माझ्या श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मला तुमच्यासोबत जगायचं आहे. आपल्या आयुष्यात छोटे मोठे सुखदुःखाचे क्षण येतील. आपल्यात आबोला येईल, परंतु तुमच्यावरचं प्रेम अजिबात कमी होणार नाही, यात तीळ मात्र शंका नाही. माझ्या आयुष्यात येऊन माझं आयुष्य सुंदर केल्याबद्दल धन्यवाद. आय लव्ह यू. थँक्यू. खरंच खूप भारी लिहिलं, खूप मस्त लिहिलं. थँक्यू. Is it my turn? आता येस. That's already kind of boring. शौर्यने खूप छान ग्रीटिंग बनवलंय. Okay, open it. म्हणजे मी आता टिश्यू घे रे तिथे. ग्रेट ॲडव्हेंचर दॅट वी हॅड Ka? आर पार्ट तुझ्या ऑफ. नाकावर हे. It's your birthday today and I would जरा like लाऊड to... वाचा. Okay, dear Papa, it's your birthday today and I would like to thank you for everything you have done for me over the last 9 years. I knew we would be best friends the second I saw you. Thank you for being the best dad ever. Have an amazing birthday. Okay. It's हॅपी my बर्थडे आणि Okay. इट्स अ केक फॉर यू. Okay, त्यांनी स्वतः क्राफ्टिंग केलंय आणि असं छान This केक is a- बनवून लावलाय. This is also. हम्म. Rip it open. Okay. हे रिप करायचं का? Huh. मी पण एक्साइटेड आहे की आतमध्ये शौर्यने काय गिफ्ट दिलंय पप्पांना त्याच्या You पाहण्यासाठी. haven't seen it yet. या त्यांनी मला पण दाखवलं नाही. काल त्याचं बराच वेळ काय काय चाललं होतं. मोठीच आहे. पॉकेट मनी दिलं का तुम्हाला? शौर्यला जे पॉकेट ना शयू किती दिले पप्पा शौर्यने पैसे? $45. $45. $45. वाव नाईस शयू. शयूने मनी गिफ्ट दिले पप्पांना. ते तर मी नाही घेणार, हे तू घे, अजून तुला मी देणार आहे सोबत. ओके. Okay. ते तुझं तुलाच आणि अजून आता पप्पा तुझ्याकडे तुला देणार गिफ्ट. So I just wasted like half an hour. इट्स ओके दादा. वेस्ट नाही केलं जातो. खूप छान आहे, तुझ्या फिलिंग पोहोचल्या माझ्यापर्यंत. ओके आता मी आणलेलं गिफ्ट. ओके. आर यू एक्साइटेड टू सी? I'm gonna look at it. नमस्कार मंडळी, आपल्या जाधव इन ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दीपाली आणि आमची ही पूर्ण जाधव फॅमिली अगदी मनापासून स्वागत करतो. काही दिवसांपूर्वीच आपला एक व्हिडिओ आलेला आहे जो मी कॅम्पिंगचा टाकला होता आणि त्याच्या खाली तुमच्या भरपूर छान छान कमेंट्स आल्या आणि बऱ्याचशा कमेंट्स अशा होत्या की त्यांनी अजून आम्हाला एनकरेज होतो आम्ही आणि पुढचे व्हिडिओ करण्यासाठी ऊर्जा मिळते आणि त्यामुळे मग म्हटलं की चला आज परत एकदा एका व्हिडिओ घेऊन येऊया तुमच्यासाठी. तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे हा, तुम्हाला हायलाइट्स वरनं समजलंच असेल. तर आज आहे 28 जानेवारी, आमच्या आहोंचा वाढदिवस. तर आत्ताच आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि दरवर्षी म्हणजे वर्षात आमचे हे तिघांचे जे बर्थडे असतात ते आम्ही नेहमीच काहीतरी स्पेशल करण्याचा प्रयत्न करतो आणि मेन म्हणजे एकमेकांना वेळ देण्याचा त्या दिवशी प्रयत्न करतो. तर असंच आजचा दिवस आम्ही छान एकत्र स्पेंड केला आणि आता आमचं केक कटिंग झालेलं आहे. तर छान आता आम्ही केक आता खाणार आहे. तर म्हटलं चला पूर्ण सगळं सेलिब्रेशन दाखवण्यापेक्षा मी ते शॉर्टकट मध्येच तुम्हाला दाखवलं. तर म्हटलं आता केक खाता खाता आपण थोड्याशा गप्पा पण मारूया. तर काय म्हणाल आजच्या दिवशी कसं वाटतंय? हा छान वाटतं, खूप छान वाटतं. एकतर तुम्ही बघितलं गिफ्ट आणि ग्रीटिंग, आणि मला त्या गिफ्ट पेक्षा पण जास्त पार्ट असतो जो मेसेज असतो ना, तो खूप मला महत्वाचा वाटतो. आणि आम्ही नेहमी एकमेकांबद्दल त्या दिवशी काय ना काहीतरी लिहायला वेळ काढतो थोडासा. जनरली काय होतं, आपण आजकाल व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या जगात आहे ना, सगळं बऱ्याचशा गोष्टी मेसेजेस फॉरवर्डेड असतात, कॉपी पेस्टेड असतात. खरं खरं कंटेंट करा, कंटेंट अशा दिवशी म्हणजे आपल्याला लिहू वाटतो किंवा टाईप करू वाटतो स्वतःच्या मनाने, ते मला खूप भारी वाटतं.
दीपालीचा मेसेज खूप मस्त होता, तुम्ही वाचला, मी वाचून दाखवला. आधी दाखवणार नव्हतं मी, कारण की मला माहित नव्हतं त्यात काय लिहिले खरंच, आणि त्यामुळं मी आधी वाचून बघितलं आणि मग वाचलं खरं तर. आता दुसरी गोष्ट म्हणजे ते केक कटिंगचं, तर आम्ही ते शॉर्ट तुम्ही बघितलं असाल आता, क्विकली फास्ट क्लिप बघितली, कारण की आम्ही ठरवलंय असं की, आणि ते तुम्हाला आम्ही सांगूच की प्रयत्न करेल की तेच जे मागं झालेले आहेत तेच आम्ही परत दाखवण्यात काय पॉईंट नाही. केक सेमच कट होणार नेहमी दरवर्षी, मग त्यापेक्षा गप्पा तुमच्याशी मारता आल्या किंवा आमच्या गप्पा तुम्हाला ऐकवता आल्या तर ते जास्त चांगले, किंवा इतर काही नवीन दाखवता आलं तर चांगले. तर ते त्यामुळे म्हटलं आज आम्ही दोघांनी ठरवलं होतं की, आणि दोघांचं एकमत होतं आमच्या याच्यावरती की ते फास्ट करायचं. आता दुसरी गोष्ट जी तुम्ही बघताय, जसं दीपाली आता 2 मिनिटापूर्वी म्हटली की भरपूर कमेंट आल्या होत्या आणि अजून पण येतात, म्हणजे आता 15-20 मिनिटापूर्वी पण आम्ही 4-5 कमेंट बघितल्या आणि त्यांना रिप्लाय पण दिले. तुम्हाला सगळ्यांना रिप्लाय येत असतील, कारण की बरेच दिवसात आमचा व्हिडिओ आला होता आणि तुम्ही एवढा मनापासून एवढा आपुलकी दाखवली, एवढं प्रेम दाखवलं, तर ते रिटर्न मध्ये आम्हाला कमेंट करणं भाग आहे आणि गरजेचं वाटलं आम्हाला, म्हणून आम्ही प्रत्येकाला ईच आणि एव्हरी कमेंटला आम्ही रिप्लाय दिला. आणि अशा बऱ्याचशा कमेंट आल्यात की बरं वाटलं तुमचा व्हिडिओ, बरेच दिवसांनी बघून, तुम्ही करत जा, बंद करू नका, हे जे काय होत्या कमेंट ना. आणि मागे गेले 2-4 महिन्यात किती कमेंट आल्या, 40-50 वेगवेगळ्या लोकांच्या कमेंट होत्या, काहींच्या मल्टिपल आहेत, 3-3, 4-4 वेळा की तुम्ही का बंद केलंय, म्हणजे कमी थोडेफार अपडेट दाखवत जा, किंवा काहींना काळजी वाटते असे पण मेसेजेस होते. तर एवढं भारी वाटतं हे सगळं बघून. हे करतं माझं नाहीये श्रेय, क्लिअरली मला आवडतं सांगायला श्रेय कुणाचं घ्यायचं, त्याचं श्रेय पूर्ण दीपालीचं आहे. मी पूर्णपणे प्रत्येक वेळी सांगत असतो की ही आयडिया ही दीपालीची होती, ते चालू ही दीपालीने केलं होतं. त्याला जिथे जिथे असिस्ट करायची मला गरज पडली, मला संधी मिळाली तिथं मी केलं. पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की आम्ही बिझी झाल्यानंतर, माझी कामं वाढल्यानंतर किंवा माझा व्याप तुलनेने जास्त झाल्यानंतर दीपालीने हे ड्रॉप केलं, म्हणजे व्हिडिओ. त्यामुळं आत्ता जेव्हा हे सगळं परत पूर्वपदावर यायला लागले थोडं थोडं, तर त्यामुळे मी आग्रह करतो दीपालीला की हे चालू कर. आणि ह्यावेळी उलटी परिस्थिती होती की आधी मी म्हणायचो की कमी व्हिडिओ कर, कारण आपल्याकडे थोडा टाइम नाही. आणि आता अशी परिस्थिती की मी तिला आठवण करत असतो की बरेच कमेंट आले, लोकांचा आदर केला पाहिजे कमीत कमी, आता परत तू मधनं तरी कर कमीत कमी. आणि त्यामुळं परत ते गाडी थोडीशी आमची त्या दिशेने पुढे गेली. पण यात तुमचा पण रोल आहे प्ले करण्यासाठी, कारण आता तुम्ही जेवढ्या कमेंट केल्या ना गेल्या 3-4 दिवसामध्ये, मागच्या व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओमध्ये फक्त 3 दिवसाचा गॅप आहे, आणि या 3 दिवसात एवढ्या कमेंट आल्या त्याच्यावरनं दीपाली अजून एनकरेज झाली. त्यामुळं फक्त माझ्या सांगणे ते एनकरेज होणार नाही, तुम्ही कमेंट करत राहा अशा चांगल्या, भरपूर चांगल्या चांगल्या कमेंट. आणि त्या तुमचं त्याबद्दल आभार, मला मदत केल्याबद्दल दीपालीला एनकरेज करण्यासाठी. ऍक्च्युली मी खूपच, म्हणजे माझा जो उत्साह एकदमच ड्रॉप झाला होता, माहित नाही का, कारण की असं म्हणजे खूपच ओढाताण करून करण्यात, म्हणजे मी ते ऍक्च्युली आधी करत होते, हा मला थोडासा मी करत होते, पण नंतर मी विचार केला की नाही, थोडा ब्रेक घेऊयात, वेळ देऊयात आपण सगळ्यांना, जो आम्ही नेहमीच देतो, पण तरी पण मला थोडासा मी ब्रेक घेतला. पण मी आता जसं तुम्हाला म्हटलंय की मी काही अंतराने, म्हणजे फार एवढा मोठा गॅप तर नाहीच घेणार, पण जसं जमेल तसा, जसं शक्य झालं तर आम्ही नक्कीच काहीतरी एखादा चांगला कॉन्टेंट मिळाला तरच आम्ही म्हणजे करू व्हिडिओ, नाही का. हा, म्हणजे परत तेच की चांगला कॉन्टेंट मिळाला तर करू, पण एक 8 दिवसांनी 15 दिवसांनी ना आम्ही प्रयत्न तर करू तुमच्या भेटीला यायचं, कारण की नाहीतर असं होऊ शकतं की म्हणजे तुमच्यासाठी गरजेचं आहे आम्हाला वाटतं. ते माझं पहिल्यांदा फार जास्त आम्ही हे असायचो, मी जास्त ह्या मतात असायचो की कमी व्हायला पाहिजे, पण त्याच्यात फक्त एक वेगळे कंटेंट दरवेळी मिळाले पाहिजे. बरोबर. पण ज्या कमेंट आल्या किंवा जे ईमेल आले, जे मेसेजेस आले, त्याच्यावरनं तरी असं दिसतंय की मेजॉरिटीला असं वाटतंय की तुम्ही कंटेंट दाखवा जेव्हा जेव्हा तुम्हाला जमल तेव्हा, वेळ मिळेल तेव्हा, पण मधनं भेटीला येत जा. तर हे पण खूप महत्वाचं आहे की तुम्हाला काय वाटतं, कारण की आम्ही काय आमच्याशी गप्पा मारायला फक्त जर चॅनल करणार असतो तर आम्ही नसतं केलं आणि घरातच गप्पा मारल्या असतात. आम्हाला खरं आम्हाला असं वाटतं की तुमच्याशी कनेक्ट होऊ वाटतंय, आणि मग तुम्हाला काय वाटतं हे पण इम्पॉर्टंट आहे, कारण ही आता फॅमिली बनती. मग आमच्या तिघांचं नाही हा पार्ट, हा चॅनल म्हणजे काय आम्ही तिघं नाहीये किंवा आई, आम्ही चौघं नाहीये, तर तिकडं 12-13 हजार लोक आणि आम्ही चौघं, असे एवढ्या लोकांचं मिळून ते होतंय खरं तर असं. तर चालेल. आणि गेल्या वर्षी जेव्हा ह्यांचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला होता तेव्हा आई पण होत्या आमच्या सोबत, आणि तो पण व्हिडिओ आम्ही केला होता, पण तो व्हिडिओ मी पोस्टच केला नाही. असे बरेच व्हिडिओ गेल्या वर्षभरात झाले, आम्ही फिरायला गेलो तिकडे झाले, किंवा इतर वेळी होत होते व्हिडिओज, पण ते मी एडिट केलेच नाही आणि ते कधी तुम्हाला पाहताच आले नाही आपल्या चॅनलवर. तर आईंसोबतचा बर्थडे सेलिब्रेट झाला होता गेल्या वर्षी, तर त्याची पण मी एक छोटी क्लिप आहे ती ह्या व्हिडिओच्या पुढे थोडी ऍड करेल 2-3 मिनिटाची. तर त्याने आम्ही पण जरा रिफ्रेश होऊ. गेल्या वर्षी आई असताना आम्ही बर्थडे कसा सेलिब्रेट केला होता आईंबरोबर, आणि आजच्या ह्या दिवशी पण आम्ही आईंना मिस करतोय. लास्ट इयर त्या आमच्या सोबत होत्या. तर आज 28 जानेवारीला आहोंचा वाढदिवस असतो, आणि आजच्या ह्या वाढदिवसानिमित्त
अगदी दुग्ध शर्करा योग आहे, म्हणजे आमच्या आई आहेत, म्हणजे त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाला त्या आज आमच्या सोबत उपस्थित आहे, ह्यातच आम्हाला खूप छान वाटतंय. आणि आज आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करतोय. तर आई गेल्या वर्षी नव्हत्या, माझे आई वडील होते आणि आम्ही एस्परन्सला तुमचा वाढदिवस साजरा केला होता ना, तर माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलं होतं आईंची आठवण येऊन. तर आई, तू जर हा व्हिडिओ पाहत असेल तर तुला मी त्यावेळीच म्हटलं होतं की पुढच्या वाढदिवसाला आमच्या आई असतील तर तू वाईट वाटून घेऊ नको. तर तो दिवस आज आलेला आहे. आज आई त्यांच्या मुलाचा वाढदिवस साजरा करायला त्यांच्या सोबत आहे. तर मला पण खूप छान वाटतंय. आणि म्हणजे आजच्या अशा ह्या खास दिवशी आपले आई वडील आपल्या सोबत असणं ह्यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट असू शकत नाही असं मला वाटतं. तर तुम्हाला आजच्या ह्या दिवशी आपल्या सगळ्यांकडनं वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. थँक्यू सो मच, धन्यवाद. भरपूर शुभेच्छा दिल्यात सकाळपासून, तर परत एकदा शुभेच्छा. Happy birthday. शौर्य, तुला द्यायचंय का? तुला द्यायच्यात ते शुभेच्छा पप्पांना. Happy birthday. I Thank you, hope you Shreya. have the best day. थँक्यू. मला आणि आई, तर आई तुम्हाला काय बोलायचंय का? वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आज 2 वर्षांनी जवळजवळ योग आलाय प्रत्यक्ष वाढदिवस साजरा करायचा. सो आय एम व्हेरी हॅपी. अरे वा, व्हेरी गुड आई. आई थोड्याशा इमोशनल झाल्या, नर्वस झाल्या, इमोशनल नर्वस असं मिक्स दोन्ही मिक्स झाले आईंना, त्यामुळे त्यांना थोडं बोलायला हे होतंय. पण आई काही नाही, छान तुम्ही आहेत आमच्या बरोबर, हे तर यातच आम्हाला खूप आलं. आणि वाढदिवस हे फक्त निमित्त आहे आई, तुम्ही आमच्या सोबत आहे तर तो प्रत्येकच दिवस आमच्यासाठी खास आहे. त्यामुळं हे फक्त निमित्त आहे आजचं. आणि यांचं तुमच्यावर किती प्रेम आहे हे मला वेगळं सांगायची गरज नाही. ते नेहमीच कायम त्यांच्या आयुष्यात ह्या 3 व्यक्ती आज त्यांच्या सोबत आहे वाढदिवसाच्या दिवशी. तुम्हीच बोला आता, मीच तुमच्या वतीने बोलण्यापेक्षा. असे खूप लोक जीवाभावाचे आम्ही सगळ्यांनीच कमवले प्रत्येकाने. आई, आम्ही असेल, आमचे बरेच रिलेटिव्ह आता व्हिडिओ बघत असेल, आम्हाला माहिती आहे की बरेच आमचे मावशी माम्या सगळे व्हिडिओ बघत असतात, घरातले बरेच लोक व्हिडिओ बघत असतात. हे सगळेच लोक आम्ही अजूनही जोडले गेलेलो आहे. परंतु आता माझ्या आयुष्यात सगळ्यात खास 3 लोक जी आहेत ती बऱ्याच वर्षानंतर वाढदिवसाला एकाच दिवशी एकाच प्रेम मध्ये आहेत. आणि त्यामुळे मला खूप भारी वाटतंय. आईला भरपूर बोलता येऊ शकलं असतं, पण तिला ते बोलता येत नाही, कारण कॅमेरा फ्रेंडली प्रत्येक जण नसतो. आई नव्याने फेस करते. एक दुसरी गोष्ट, आई इमोशनल असणार आहे थोडीशी, ते समजू शकतो आपण सगळेजण. आम्हाला आई इथं असू किंवा नसू, आम्हाला आईबद्दल काय वाटतं हे व्हिडिओतनं आम्ही बऱ्याच वेळा सांगितले. आणि ते व्हिडिओतनं सांगून आम्ही हे प्रयत्न करत नसतो कधी की व्हिडिओ छान व्हावा, यासाठी आम्ही ते सांगत नाही आणि ते आम्ही कधीच करत नाही. मुळात त्या फिलिंग्स आपल्या आईबद्दल काय असतं ते उघड उघड मांडता आले पाहिजेत. आपल्या बायकोबद्दल आपल्याला काय वाटतं ते उघड उघड मांडता आलं पाहिजे. इतकं आपण सिम्पल असलं पाहिजे असं आम्हाला वाटतं, म्हणून मी मांडत असतो ते बऱ्याच वेळा. तुम्ही पण ते केलं पाहिजे. पण आजचा दिवस खास आहे खरंच. मी बोलायचं म्हटलं तर अर्धा तास पण बोलू शकतो, तुम्हाला आयडिया आहे त्याची, पण मी 2 मिनिटात फिनिश करतो कारण की पुढं पण जायचं आपल्याला. आजचा ह्यांचा बर्थडेचा स्पेशल दिवस आहेच आहे, म्हणून आजच्या जेवणात सगळे ह्यांच्या आवडीचे पदार्थ बनवलेत मी. सांगू का काय बनवले? पदार्थ सांगतो आपण, ते ठरवलं की मग ते सगळ्यांचे आम्ही फोटो ते दाखवण्यापेक्षा तू सांग शॉर्ट मध्ये. हो, आज चिकन बिर्याणी बनवलेली आहे. ह्यांना मटण आवडतं तर मटण पण मी बनवलेलं आहे. आणि तर असं हे 2 मेनू मी बनवले त्यांच्या आवडीचे. आणि शौर्यला पण आवडतात आमच्या, हो ना? मेनली शौर्यला केक फार आवडतो, त्यामुळे शौर्यने ऑलरेडी त्याचा केक फस्त केलेला आहे. आता आम्हाला जेवायचं आहे थोड्या वेळा, तर केक खाऊन शौर्यने ऑलरेडी टमी फुल केलेलं आहे त्याचं, हो ना? आणि शौर्य छान एन्जॉय करतोय त्याचे स्कूल हॉलिडेज. आता लवकरच 2-3 दिवसात आता स्कूल स्टार्ट होतीये. 2 फेब्रुवारी पासून इथं स्कूल आता सुरू होणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या एवढे दिवस इथल्या स्कूलला. मिड डिसेंबर पासून सुरू झाल्या त्याच्या सुट्ट्या. तर मस्त 1.5 महिना त्यांनी छान एन्जॉय केली सुट्टी त्याची. आम्ही पण वेगवेगळ्या ठिकाणी फिरलो. काय त्याच्या सुट्टीत आम्ही पण एन्जॉय केला त्याच्याबरोबर घरी. तो छान एन्जॉय करतोय, अजूनही चालू आहे त्याचा एन्जॉय करायचं, हो ना? आता लवकरच तो बॅक टू स्कूल जाणार आहे. कसं वाटतंय तुला शौर्य? गुड. स्कूल साठी एक्सायटेड आहे का? नवीन फ्रेंड्स परत भेटणार, हो ना? नवीन क्लास मध्ये गेल्यावर. आता शौर्य इयर 5 ला गेलाय, म्हणजेच इयत्ता 5वी मध्ये गेलाय आता तो. आणि आता 10 वर्षाचा पूर्ण होईल त्या मे महिन्यामध्ये. तर शौर्याला 10 वर्ष पूर्ण होतील. तर असा आहे आजचा हा दिवस. आणि हे छोट्याशा अशाच गप्पा तुमच्या बरोबर थोड्याशा मारूयात म्हटलं, म्हणून हा व्हिडिओ खरं तर केला आम्ही. आणि तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. बघत राहा हा व्हिडिओ आणि आम्ही लवकरच परत भेटीला येऊ तुमच्या. तुम्हाला म्हटलं तसं एनकरेज करत राहा दीपालीला. मी एनकरेज असतो कायम. दीपालीला एनकरेज करा. आणि दुसरी गोष्ट,
की कंटेंट जर तुम्हाला वाटत असेल ना की काय माहिती पाहिजे एखादी वेगळ्या विषयावरती, इव्हन दुसरे कुठल्याही कंटेंट म्हणजे ऑस्ट्रेलियात काय वेगळं आहे हे तर ठीकच आहे, म्हणजे ते तुम्ही विचारलं आणि ते आम्ही दाखवूच तुम्हाला. पण तुम्हाला दुसरं काय आवडेल, कुठल्या विषयावर आम्ही गप्पा मारल्या आवडतील ह्याबद्दल पण बोलू शकता तुम्ही. खरं तर माझ्याकडे बोलण्यासारखे खूप विषय आहेत, पण अर्थात की ते ह्या चॅनलसाठी रिलेटेड नसतील ना, कदाचित थोडेसे सोशल विषय असू शकतात, काही ऐतिहासिक विषय असू शकतात ज्याच्यात मला बोलायला आवडतं, मला थोडंसं वाचन आहे झालेलं, पण ते विषय इथे लागू होतील नाही होतील असं माहित नसतं. त्यामुळे तर तुम्ही सांगा आम्हाला, एखादा ट्रायल देऊन बघा आणि आम्ही त्या विषयावरती तुमच्याशी बोलून बघतो. तुम्हाला आवडलं तर कंटिन्यू करू. चालेल? हो चालेल. ओके. तर चला मग मला असं वाटतं आज आम्ही इथेच थांबतो. तुमच्या सगळ्यांच्या पण शुभेच्छा आमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहू द्या. तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ आमचा हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. Subscribe.